शेतकऱ्याच्या घरासमोरच धारधार शस्त्रानं खून करण्यात आलाय। 24 तासात आरोपींना बेड्याही ठोकल्यात। पूर्व वैमनस्यातून खून केल्याच्या आरोपींनी कबुली दिली आहे। संभाजीनगरच्या शिरस गावातली ही अत्यंत धक्कादायक घटना आहे। छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड तालुक्यातल्या शिरस गाव इथे 47 वर्षाच्या शेतकऱ्याचा घरासमोरच धारधार शस्त्रानं खून करण्यात आल्याची घटना उघड झाली। या प्रकरणात ग्रामीण पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत अवघ्या 24 तासांमध्ये आरोपींना बेड्या ठोकल्या। राजाराम उर्फ राजू भाऊसिंग चुंगडे असं मृत शेतकऱ्याचं नाव आहे, तर आनंद राजपूत, इरफान शहा, समीर कुरेशी आरोपींची नाव आहेत। यामध्ये आरोपी आनंद राजपूत यांना राजाराम यांनी मारहाण केली होती आणि त्याचा राग मनात ठेवून तसंच जमीन प्रकरणातल्या पूर्व वैमनस्यातला खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे। आनंद अमर राजपूत यांना साधारण 1 वर्षापूर्वी जे मयत आहेत त्यांनी त्यांच्या भांडणाच्या कारणावरून पब्लिकली मारहाण केली होती, त्यांचा अपमान केला होता। हा राग त्यांच्या मनात होता। आरोपी क्रमांक 2 समीर कुरेशी याच्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झाला होता आणि त्यामध्ये जे मयत आहेत त्यांनी मदत केली नाही याचा राग होता। त्याचबरोबर आरोपी क्रमांक 3 इरफान शकील शहा यांना हा मनात राग होता की त्यांच्या जे गावामध्ये असलेली जे कब्रस्तानची जागा आहे ती मिळवण्यासाठी एक माजी सरपंच म्हणून त्यांनी मदत करायला पाहिजे होती, ते करत नव्हते। या तिघांचा वेगवेगळे कारण होते, परंतु मुख्य आनंद अमर राजपूत यांनी ह्या इतर दोघांना एकत्र आणून हा गुन्हा घडवून आणलेला आहे।